बुलविते लोचना पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा या सगळ्यांना दिनांक 25/11/2025 रोजी जनाबाई लमानी नावाची महिला आपल्या रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती। 26 तारखेला तिची डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर या महिलेने या बाळाला, ज्याचं की आम्ही नाव वीर प्रताप असं ठेवलेलं आहे आज, तर त्या महिलेने त्याला सोडून निघून गेली। त्याची काय प्रॉब्लेम होता आपल्याला माहीत नाही। त्याबद्दल आम्ही पोलिसांमध्ये FIR केलेला आहे, FIR दाखल झालेला आहे। अजूनही तिचा शोध लागलेला नाही आहे। पण ज्या वेळेला जन्म झाला होता त्यावेळेला बाळाचं वजन फक्त 800 ग्रॅम होतं। अथक प्रयत्नांनी आपल्या सर्व पीडियाट्रिक डिपार्टमेंट आणि NICUच्या स्टाफनी अतिशय मदरली केअर घेऊन या बाळाला चांगलं संगोपन केलं आणि ICU मध्ये ठेवलं होतं। बाळाला अगदी ऑक्सिजनवरती ठेवलं होतं। त्यानंतर मध्यंतरी हर्नियाचा त्रास जाणवला बाळाला, त्याचं ऑपरेशन पण आमच्या पीडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटनी केलेलं आहे। अशा प्रकारे सर्व करून बाळ अगदी छान वजन वाढल्यानंतर आज रोजी आम्ही हे बाळ पुण्यात शिफ्ट करत आहोत संस्थेला, जेणेकरून त्याचं संगोपन पुढं केलं जाईल। तर याबद्दल खरोखर माझ्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटचं, NICU स्टाफचं आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचं, काही लोकांचं नाव घेतलं नाही तर आय एम सॉरी, पण खरोखर आमच्या ज्या स्टाफनी जे काम केले आज हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे। आणि आज त्याचं नामकरण करण्याचा अधिकार मी आपल्या सर्व स्टाफना दिला। त्यांनी वीर प्रताप हे नाव दिलेलं आहे आणि खरोखर हे वीर बाळ आहे, याचं फ्युचर पण अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं। धन्यवाद। जवळजवळ 3.5 महिने आपल्याकडे हे बाळ राहिलेलं आहे NICU मध्ये आणि अतिशय सुंदर काळजी घेतलेली आहे। त्यामुळं अशा पण गोष्टी आपल्याकडे होत असतात, चांगल्या गोष्टी। नमस्कार,
मी ॲडव्होकेट सुचेता मलवाडे, पाठक अनाथ आश्रम, पाठक विशेष दत्तगृह याची मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तिथे मी काम बघते यांचं सगळं. तर नेहमी जेव्हा बाळ येतं तेव्हा संस्था आणि रुग्णालय यांच्या मदतीशिवाय, एकमेकांच्या मदतीशिवाय कुठलं काम होत नाही. तुमची केअरटेकर असते, जेव्हा जेव्हा आम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा आम्ही केअरटेकर पाठवलेली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचं पण खूप चांगली मदत झाली. दोघांच्या मदतीनं आज हे बाळ खूपच छान सर्वाईव्ह झालेलं आहे आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये याचं पुढील पुनर्वसन होणार नाही असं वाटतंय. त्यामुळे आम्ही BSSK मध्ये प्रयत्न करून हे बाळ भारतीय समाज सेवा केंद्र इथे ट्रान्सफर करत आहोत, भारतीय समाज सेवा केंद्र पुणे. तर निश्चितच सिव्हिल हॉस्पिटलने खूप चांगली मदत केली आहे, आमची मदत झाली. त्या दोघांच्या मदतीमुळे हे बाळ खूपच छान सर्वाईव्ह झाले, खूपच छान झाले. तर मी खरोखर सिव्हिल हॉस्पिटलचे पण आभार मानते आणि आमच्या केअरटेकर सुद्धा असतात, त्या सगळ्यांचे मी आभार मानते.